ही काल चाकण परिसरामध्ये जी दुःखद घटना झालेली आहे की भटक्या कुत्र्यांच्या चावामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याबद्दल प्रथम मी दुःख व्यक्त करते. त्या महिलेच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करते आणि या भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता चाकण नगर परिषदेने आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रथमच ठराव मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार कार्यवाही चालू आहे. दुर्दैवाने काल ही घटना घडली आणि घटनेची वेळ देखील रात्रीची असल्यामुळे लगेच कारवाई करणं शक्य नव्हतं. तरी पण जेव्हा आम्हाला बातमी मिळाली तर आरोग्य समितीचे आमचे कर्मचारी त्यांना पाठवून तिथे ते जे 6 पैकी 4 कुत्री पकडून त्यांचं जे निवारा केंद्र आहे एबीसी म्हणून, जिथं त्यांचं निर्बीजीकरण होतं आणि निर्बीजीकरण पण होतं आणि त्यांचं लसीकरण पण तिथे केलं जातं. अशा त्या सेंटरमध्ये ती 4 कुत्री आपण सोडलेली आहेत आणि चाकणमध्ये अशी जी काही ठिकाणं आहेत किंवा नागरिकांच्या जशा तक्रारी येतील की इथं ही भटकी कुत्री दिसतायत, फिरतायत, त्या तक्रारींची त्वरित दखल घेऊन आम्ही एक गस्त समिती नेमलेली आहे. त्याच्यातील कर्मचारी तिथे जाऊन पाहणी करून तिथली ती भटकी कुत्री त्या एबीसी केंद्रामध्ये सोडतात. या घटनेनिमित्त असं मी नागरिकांना आवाहन करेल की त्यांना जर अशी कुठे जर भटकी कुत्री आढळली किंवा पिसळलेली कुत्री वगैरे आढळली तर त्यांनी चाकण नगर परिषदेच्या आरोग्य विभागाशी तिथल्या जे प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि त्याची त्वरित त्या तक्रारीची दखल घेतली जाईल. बातमी म्हणजे थोडक्यात